तर आज श्रीमद भागवतम स्कंद 5वा आणि अध्याय पहिला आपण बघतो. तर मागच्या क्लासमध्ये आपण 5वा स्कंद चालू केला होता. तर त्यात आपण बघितलं कशा प्रकारे स्वयंभू मनु यांचे जे द्वितीय ॲक्च्युली प्रथम सुपुत्र जे आहेत प्रियव्रत, जे मोठे असूनही ज्यांनी ब्रह्मचर्य व्रत पालन करण्याचा विचार केला होता, म्हणून उत्तानपाद हे सर्वप्रथम या पूर्ण ब्रह्मांडाचे राजे झाले. या पृथ्वीचे राजे झाले. आणि त्यानंतर त्यांचा संपूर्ण वंश जिथे थांबला प्रचेतासपर्यंत, त्यानंतर आता स्वयंभू मनु त्यांना विनंती करतात राजा होण्याचा. तर मागे आपण काय चांगले मेन पॉईंट डिस्कस केले होते आपण, की प्रियव्रत महाराज यांना भागवत आत्माराम म्हटलेलं आहे. भागवत आत्माराम म्हटलं की कशा प्रकारे त्यांनी सर्वप्रथम एक प्रश्न विचारला स्वयंभू मनूंना, की हे केल्याने माझ्या कृष्ण भक्तीमध्ये काही व्यत्यय येणार आहे का. कारण संसार म्हटलं की काय, आपण बरेचसे शब्द बघितले, संसार, दावा, नल, अंधकूप. तर त्यात साधारणतः सर्व व्यक्ती आपलं जे ध्येय आहे ते विसरण्याची पुरेपूर शक्यता असते. म्हणून त्यांनी पहिले हा प्रश्न विचारला. आणि पण वरिष्ठ आहेत स्वयंभू मनु, म्हणून त्यांनी त्यांची आज्ञा फेटाळून पण लावली नाही आणि पण विचार न करता ती स्वीकारली पण नाही. त्यांनी प्रश्न विचारला की मेन हेतू काय, जीवनाचा मेन हेतू माझा कुठल्या प्रकारे खंडित होणार नाही. तर भागवत आत्माराम या शब्दावर प्रभुपाद तात्पर्यात काय लिहितात, की आत्मसाक्षात्कारी भक्त जे गृहस्थाश्रम स्वीकारतात ते कशा प्रकारे गुरु आणि श्रीकृष्ण यांच्या उपदेशांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या प्रकारे भौतिक आसक्तींना स्वीकारत नाही, म्हणजे भौतिक किंवा कुटुंबियांना आसक्त होत नाही. आणि पुढे जेव्हा या दोन विघ्नाबद्दल बोलतो, की बेसिकली आपल्या भक्तीमध्ये कुठले दोन प्रकारचे विघ्न येतात. एक पहिला म्हणजे भक्तीमध्ये काय विघ्न आहे, भक्तीची प्रगती का खंडित होते, वैष्णव अपराध. येताना वाचून येतात सगळे. वैष्णव अपराध हे काय करतो, कालांतराने म्हणजे त्याच क्षणी आपली बेसिकली प्रगती खंडित करतो. आणि त्यात बरेच प्रकारे आपल्याला जपामध्ये रुची येणार नाही, वाचनामध्ये येणार नाही, संघामध्ये पण भक्तांच्या संघामध्ये रुची येणार नाही. पण हे झाल्यानंतर त्याची जेवढी भक्तीत प्रगती झाली ती मात्र त्याच्याकडनं हिरावून घेतला जात नाही. यालाच म्हणतात भक्तीचा एक गुण काय, शिवतमाम. शिवतमाम म्हणजे अत्यंत शुभ. तर आपण हे रिव्हिजन करतो आहे, सगळे तात्पर्यात आपण येतो. शिवतमा म्हणजे अशा प्रकारे अत्यंत शुभ आहे की पूर्वजन्मी जेवढी झालेली आहे ती भक्ती मनुष्यजन्मी म्हणजे नेक्स्ट जन्मी त्याच ठिकाणी चालू होते. नाही तर भौतिक जगामध्ये इतर बाकी काही आपण प्राप्त केलं ते शून्य होऊन जातं. पण भक्ती मात्र ही शाश्वत राहते, भक्तीत प्रगती शाश्वत राहते. आणि दुसरं विघ्न काय, जे भगवंत इच्छा, म्हणजे भगवंत स्वतः जी भक्तांच्या जीवनामध्ये एक प्रकारे विघ्न आणतात, पण ते भगवंताची इच्छा असल्या कारणाने भगवंत त्याची स्वतः जबाबदारी घेतात. ते एक टेस्ट म्हणून नसेल कदाचित. म्हणून त्यात उदाहरण प्रभुपाद देतात की जय आणि विजय हे भगवंतांच्या हस्तक्षेप असतो, की त्यांना वीर्यरस म्हणजे एक योद्धा म्हणून तो जो रस आदान प्रदान करायचा असतो. म्हणून ते जय विजयाला काय करतात, अशा प्रकारे ती लीला असते की ते 3 जन्म जे होतात राक्षस म्हणून येतात. तर अशा प्रकारची भगवंत इच्छा ही 2 प्रकारचे काय विघ्न आहेत. हे सगळ्या तात्पर्यात आपण डिस्कस करतो आहे.
त्यानंतर पुढे प्रियव्रत हे अजूनपर्यंत त्यांनी स्वीकारलं नाही म्हणून काय होतं, ब्रह्मदेव येतात. ब्रह्मदेव आल्यानंतर नारद मुनी, स्वयंभू मनू आणि प्रियव्रत त्यांना त्यांचा स्वागत करतात आणि त्यांची पूजा करतात. आणि नंतर ब्रह्मदेव त्यांना सांगायला लागतात की कशा प्रकारे आम्ही जे तुला सांगतो आहे त्याबद्दल कुठल्याच प्रकारचा तिरस्कार करू नको, कारण मी म्हणजे ब्रह्माजी, शिवजी, इतर देवता, नारद मुनी कोणीही भगवंतांची इच्छा नाकारू शकत नाही. त्यासाठी कुठलं उदाहरण देतात, ठीक आहे, बैलाच्या नाकात वेसण घातलेलं असतं तेव्हा शेतकरीची जी आज्ञा आहे ती बैल टाळू शकतो का? त्याच प्रकारे सर्वजण काय भगवंतांच्या आज्ञेला बांधलेले आहे. तर भगवंतांची आज्ञा कोणीही टाळू शकत नाही. इव्हन शिवजी आणि ब्रह्मदेव जे सगळ्यात पॉवरफुल आहेत, म्हणजे आम्ही पण नाही टाळू शकत, त्यामुळे तू पण टाळू शकत नाही. आणि ही जी या भौतिक जगात रचना चालू राहावी ही भगवंतांची इच्छा आहे, त्यामुळे तुला ही स्वीकाराव्या लागेल. आणि त्यात ते सांगतात कशा प्रकारे जर भगवंतांची इच्छा पूर्ण करण्याची एकाने म्हणजे भगवंतांची इच्छा, आपली इच्छा ज्या भक्ताने केली तोही भक्त भगवंतांसारखा अपापविद्धम म्हणजे काय, तर भगवंतांचे जसे गुण आहेत तसे गुण तोही तसा होतो अपापविद्ध. या भौतिक कार्यामध्ये गुंतूनही त्याला गर्भबंधन लागत नाही. आता उदाहरण काय दिलं प्रभुपादांनी, अपापविद्धम भौतिक उदाहरण एखादं, सूर्य. जसा सूर्य हा भौतिक असूनही इतका पॉवरफुल आहे की भौतिक गोष्टी ज्या घाण वस्तू पण तो स्वच्छ करतो, पण त्याने तो स्वतः घाण होत नाही. त्याला जी मलिनता त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याला म्हणतात अपापविद्ध. त्यानंतर ब्रह्मदेव सांगतात कशा प्रकारे इतर कुठल्याही कौशल्याने आपण भगवंतांची इच्छा नाकारू शकत नाही, की मी शक्तिशाली आहे, मी विद्वान आहे, मी सर्व योगसिद्ध अष्टांग योग केलेला आणि सर्व अष्टसिद्धी माझ्याकडे. कुठल्याही कारणाने भगवंतांची इच्छा कोणीच टाळू शकत नाही. या 2-3 श्लोकामध्ये ते सांगतात. भगवंतांची इच्छा सोडा, इवन मायेला पण आपण प्रत्युत्तर देऊ शकत नाही. मम माया दुरत्यया. दुरत्ययाचा अर्थ काय, जी अउल्लंघनीय आहे. असा योद्धा आहे की ज्याला आजपर्यंत कोणीच पराजित करू शकले नाही, ते कोण आहे, माया. तर माया कोण आहे, भगवंतांची एक सेविका आहे. तर सेविका जी एवढी पॉवरफुल आहे, तर बॉस कितीच येतं लक्षात. म्हणून ब्रह्मदेव सांगतात की कुठलाही तिरस्कार न करता, विचार न करता ऑर्डर फॉलो. आणि त्यात भगवंतांची इच्छा म्हणजे आशीर्वाद त्यांच्या उपदेशामध्ये असल्यामुळे तू भवबंधनात होणार नाही. म्हणून कशा प्रकारे कार्य कर, अनासक्तस्य विषयान यथार्हं उपयुञ्जतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. सर्व गोष्टी भगवंतांच्या मालकीच्या, म्हणून त्यांच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग कसा करायचा ते बरोबर, प्रत्येक गोष्ट कशी त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या कीर्ती गाण्यासाठी करावी हे समजून कार्य केलं. निर्बंध कृष्ण संबंध, सर्व गोष्टींचा कशा प्रकारे कृष्णाशी संबंध आहे हे जाणून समजा जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा कुठल्याच प्रकारचं बंधन लागत नाही. अशा प्रकारे सांगितल्यानंतर शेवटी आपण थांबलो 14व्या श्लोकामध्ये की ब्रह्मदेव सांगतात की हे जे लोक यांचं पालन करत नाही, यह शास्त्रम विधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. जे भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत नाही ते कोण आहेत, असुर आहे की नाही. त्यांना या जन्मातही सुख मिळत नाही, ना परम गती मिळत नाही, आणि कुठल्याच प्रकारची सिद्धी पण प्राप्त करू शकत नाही. म्हणजे उघडकीस आणलं त्यांनी की ही आज्ञा आहे, ही पालन केली तर असं होईल, नाही केलं तर असं होईल, तुला काय बाध्य आहे, आम्ही जे करतो ते करावं. आता 15व्या श्लोकावर आपण चर्चा सुरू करू. ईशाभिसृष्टं हि अवरुन्मद महेंगम दुःखम सुखम वा
गुणकर्मसंगात आस्थाय तद्यद अयुक्तनाथस चक्षुष्मतांधा इव नीयमानः. ते म्हणतात की जशी एखादी आंधळी व्यक्ती डोळस व्यक्तीकडून मार्गदर्शन घेते, त्याचप्रमाणे देखील मनुष्याने भगवंतांकडून मार्गदर्शन घेऊन आचरण करावे आणि स्वतःला प्राप्त झालेल्या स्थितीमध्ये स्थिर राहावे. तर आपण अवलंबून आहोत हे समजणे आहे. कोणावर? सदैव भगवंतांवर. हे जाणून आपण जेव्हा भगवंतांच्या मार्गदर्शनावर राहतो तेव्हा आपल्या सर्व कार्यामध्ये यश प्राप्त होईल. तर विचार करा, भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये काय काय फॅसिलिटी दिलेले आहे. जोपर्यंत आपण भगवंतांना मर्त्यक्षणी अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम स्मरण करत नाही अंतकाल, तोपर्यंत आपली सुटका नाही या जन्ममृत्यू संकल्पातून. त्यासाठी भगवंत आपल्यासाठी एवढ्या सुविधा उपलब्ध करतात की सगळीकडे आपण भगवंतांना स्मरण करू शकतो. मंदिरं आहेत, विग्रह आहेत, शास्त्र आहेत, हरिनाम आहे, भक्त संघ आहे, हो की नाही? सगळं काय करून दिलेलं आहे भगवंतांनी. या योगानेच, म्हणजे यांच्या सहयोगानेच आपण काय करू शकतो? सतत कृष्ण स्मरण करू शकतो. सतत करता करताच आपण कधी काय होईल? अंतकाली स्मरण घेऊ शकतो. अचानक कधी होणार नाही असं. त्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात की इवन मुक्त व्यक्ती पण कसा कार्य करतो. मुक्तोपि तावद बिभ्रूयात स्वदेहम आरब्धम अश्नन अभिमानशून्य यथानुभूतं प्रतियात निद्रह किं त्वन्यदेहाय गुणान्न वृंक्ते. ते म्हणतात एखादा मनुष्य जरी मुक्त असला तरी तो आपल्या पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेले शरीर स्वीकारतो. तो म्हणत नाही की मी या स्थितीत काय आहे. आपण पहिले बघितलं की नारायण परा सर्वे न कुटश्चन बिभ्युती स्वर्ग अपवर्ग नरकेशु अपि तुल्यार्थदर्शिना. जो भक्त आहे, ज्याला माहीत आहे मी कोण आहे, कृष्णेर नित्यदास आहे, तो मग भौतिक जगात असो, नरकात असो, वैकुंठात असो, ते स्वर्गात असो, माझं काम काय आहे? सेवा करणं. प्रभुपाद उदाहरण देतात की एक ढेकी असते. ढेकी म्हणजे जे प्रभुपाद म्हणतात की ते धान्याचं पिठामध्ये रूपांतर करायला जी मशीन असते त्याला म्हणतात ढेकी. चक्की म्हणजे आपण चक्की म्हणू. तर प्रभुपाद त्याचं उदाहरण देतात. प्रभुपाद म्हणतात जर जी ढेकी म्हणजे किंवा चक्की समजा स्वर्गात गेली तर काय करणार ती? काय करेल? पीठच जळेल ना. डान्स करेल का तिथे? तर चक्की स्वर्गात असो, नरकात असो, भौतिक जगात किंवा असो, आध्यात्मिक काय त्याचं काम काय? पीठच जळणार. त्याचप्रमाणे जो आहे याचे मेन कार्य काय? तो मुक्तजीव म्हणजे ज्याला परफेक्टली माहीत आहे की माझं कार्य काय. म्हणून तो आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला एक शरीर पण दिलं भगवंतांनी, तरी तो स्वीकारतो. तथापि ज्याप्रमाणे जागृत झाले, पण तो असं म्हणत नाही आता शरीर आहे तर इंद्रिय विषय भोग, म्हणजे इंद्रिय ते माझं कार्य नाही. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे मुक्त व्यक्ती आणि बद्ध व्यक्तींचं उदाहरण काय? एक व्यक्ती जागृत झालेला आहे आणि एक स्वप्नातच आहे. तो मुक्त व्यक्ती हा जागृत झालेल्या मनुष्याला निद्रावस्थेतील स्वप्नांचे स्वरूप माहीत असते, त्याप्रमाणे असतं. मुक्तात्मा कोणत्याही चुकीच्या धारणा न बाळगता कर्मांमुळे स्वतःला प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांचे स्वरूप जाणतो. त्याला माहीत आहे की हे रूल्स आहे, हे फॉलो केले की हे होईल, हे होईल. त्यानुसार तो अशाप्रमाणे कार्य करतो की त्याला पुढील जन्म मिळणार नाही. म्हणून तो दृढनिश्चय राहतो आणि 3 गुणांच्या प्रभावाखालील आणखी एखादे शरीर प्राप्त करण्यासाठी कधीही कर्म करत नाही. कधी शरीर प्राप्त होईल आपल्याला? जेव्हा आपण पाप किंवा पुण्यकर्म यांचा साठा ठेवू. संचय काय असतो? पाप आणि पुण्य. तर पाप केलं तर पाप फेडायला यावं लागेल, पुण्य केलं तर पुण्य त्याला नलिफाय करायला यावं लागेल, भोगायला यावं लागेल.
तर पाप पुण्य काय करतो व्यक्ती, स्वतःची जी स्वरूप स्थिती आहे तो विसरून जे कार्य करतो त्यामुळे त्याला पाप आणि पुण्य करतो. स्वतःसाठी जे काय कार्य करतो, चांगले कार्य करेल तर पुण्य लागेल, पण त्यात हेतू काय, मला नंतर काहीतरी मिळेल, दॅट इज पुण्य. आणि तो म्हणतो की मला जे काय आत्ता मला पाहिजे, वेदांचे शास्त्राचे नियम न पालन, तर ते पाप कर्म, परत त्याला ते वाईट कर्म फेडावं लागतं. अशा प्रकारे पण मुक्त व्यक्ती काय जाणतो, तो जागृत अवस्थेत आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे तो, पण तो निष्क्रिय नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. मुक्त व्यक्ती हा, आता विचार करा, एखादा व्यक्ती झोपला आहे आणि स्वप्नात तो फायटिंग करता, समजा तो हातपाय हलवेल, आहे की नाही, म्हणजे तो स्वप्नात पण झोपेत पण सक्रिय आहे की नाही, पण कधी कधी सक्रिय आहे. पण जागृत झालेला व्यक्ती नॉर्मली नॅचरली कसा असेल, जास्त सक्रिय असेल, की उठेल, काहीतरी काम करत राहील, तो बोलेल. सक्रियता कधी जास्त वाढते, क्रिया कधी वाढते, जागृत व्यक्ती. म्हणून ॲक्च्युअल आपली कार्य कधी चालू होतील, जेव्हा आपण जागृत होऊ, म्हणजे आपण आपली जी स्थिती जाणू, कृष्ण संबंध काय तो जाणू. तर तो कशासाठी कार्य करतो, मग लोकसंग्रहम एवापि, म्हणजे यद्यद आचरती श्रेष्ठ. ते भगवद्गीतेमध्ये सांगतात की कृष्ण म्हणतात की असा मुक्त पुरुष कशासाठी काम करतो, मी जे काय करेल ते लोक मला फॉलो करतील, माझं अनुकरण करतील, म्हणून मला कार्य करणे आवश्यक आहे. मी निष्क्रिय झालं तर लोक पण सगळे आळशी होतील. म्हणून हे जनक वगैरे इत्यादी जे राजे आहेत ते ॲक्च्युली मुक्त पुरुष आहेत, तरी राजनीती सगळं कार्य करतात. कारण काय, लोकसंग्रह मेवापी, लोकांना योग्य मार्गाला लावण्यासाठी. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात कशा प्रकारे जागृत झाल्यावर मुक्त व्यक्ती स्वप्नाकडे दुर्लक्ष करतो, कारण त्याला माहीत आहे की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. त्यामुळे 2 श्लोक दिले आहे भगवद्गीतेतील. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधना. त्याचं कार्य काय, मुक्त व्यक्तीचं प्रत्येक कार्य यज्ञ म्हणून करणे. यज्ञ याचा अर्थ काय, कोणाची संतुष्टी, भगवंतांची संतुष्टी. बाकी सगळे यज्ञ स्वतःची संतुष्टीसाठी, पण ओनली. तर त्याने काय होतं, कर्मबंधन लागत नाही, हे तो जाण. जेव्हा कर्मबंधन लागणार नाही तेव्हा त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न विद्यते. 0 बँक बॅलन्स आहे आणि ध्येय सोडला तर काय होईल, पुनर्जन्म न विद्यते. गणित समजलं की नाही, भगवद्गीता किती प्रॅक्टिकल आहे, सगळे सूत्र एकदम सिंपल आहे. यम यम वापी स्मरण भावम त्यज्यति अंते कलेवरम तम तमय वेती कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्या ज्या भावनेमध्ये तुम्ही शरीर सोडाल, त्या भावनेमध्ये ते शरीर रेडी आहे, ते तुम्हाला मिळेल. पण मुक्त पुरुष म्हणून, म्हणजे बेसिकली अशा व्यक्ती जो काम करून यज्ञार्थात कर्म करतो आहे, फक्त संतुष्टी, तर ज्याची संतुष्टी करतो तो त्याच्या विचारात राहील, म्हणून अंतकालाच्या मामेवर त्याचा विचार करेल, आणि 0 बॅलन्स. तर त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयति माम. आलं लक्षात. आणि इवन श्रीकृष्ण 14व्या अध्यायात सांगतात की हा व्यक्ती इवन कार्य करतानाही गुणाच्या पलीकडे असतो. मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. अव्यभिचारेण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, की स्वतःच्या लहरीने नाही करत तो बेसिकली स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी नाही करत. सगुणान समतीतयतान ब्रह्मभूयाय कल्पते. तो या इवन भौतिक शरीरामध्ये राहूनही 3 गुणाच्या समतीतयतान पलीकडे येतो. कुठल्या स्टेजवर, ब्रह्मभूयाय कल्पते, भ्रमण अवस्थेत. भ्रमण असते म्हणजे अहम ब्रह्मास्मी, याचा अर्थ काय, अहम ब्रह्मास्मीचा काय अर्थ आहे,
मी ब्रह्मण आहे म्हणजेच मी आत्मा आहे. मी ब्रह्मा आहे म्हणून नाही आहे. तर ब्रह्मा आणि भ्रमणमध्ये फरक माहीत आहे ना. तर ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, भ्रमण म्हणजे श्रीकृष्णाची कांती बेसिकली. तर त्यात आपण काय आहोत, शाश्वत भगवंतांपासून भिन्न झालेला आहोत, पण पराप्रकृती आहे. पराप्रकृती म्हणजे सुपिरियर आहे, म्हणजे स्पिरिट आहोत. सच्चिद आनंद स्मॉल अंश आहोत. भगवंत संपूर्ण सच्चिद आनंद आहे. तर फायदा काय आहे, मामचं यो अव्यभिचारण म्हणजे कुठलं प्रलोभन आलं किंवा खडतर समस्या आली तरी तो भक्तिमार्ग नाही सोडत. त्याला म्हणून म्हटलं आहे की भक्तियोगने सेवते अव्यभिचारेण. कारण आपली भक्ती व्यवस्थित चालते कधीपर्यंत, तोपर्यंत समस्या येणार नाही किंवा प्रलोभन येणार नाही. हायर स्टेज. आता कुणीतरी सांगत होतं, एक भक्त होता की तो बुक डिस्ट्रीब्युशन करायचा. ट्रेनमध्ये भरपूर बुक्स जायचे. त्याच्यासोबत बरेचसे, अर्थात तो जास्त शिकला नव्हता, म्हणजे त्यांनी बघितलं अरे बरेच जण येतात, पाकिट, बेल्ट, काय भरपूर गोष्टी विकायला. त्यांनी बघितलं अरे टोपी विकायला कोणी नाही आहे. तर तो नंतर कॅप विकायला लागला. खूप आधीची गोष्ट, 76मध्ये. एकदमच कमी करून नका ना. तर हे तर कोणाचा अर्थ काय, तर प्रभुपाद म्हणाले की त्याला हायर काहीतरी मिळालं, म्हणजे तर तेव्हा त्यांनी भक्ती सोडून. आधी तर आर्तो अर्थार्थी हे जे आहेत, आर्तो अर्थार्थीमध्ये, आर्तो म्हणजे काय, समस्या आहे तर भगवंतांकडे आले. समस्या गेली, हरे कृष्णा. अर्थार्थी, अर्थ पाहिजे, कृष्णा. अर्थ मिळाला की हरे कृष्णा. पॉसिबिलिटी भरपूर अशा असतात. तर प्रलोभन किंवा समस्या तरी भक्ती न सोडणे, हा अशा व्यक्तीला इवन 3 गुण पण तीन गुणाच्या पलीकडेच आहेत, प्रभुपाद सांगतात. पुढे ब्रह्मदेव म्हणतात की मग तुला प्रॉब्लेम असा आहे की अरे मग मी गृहस्थ झालो तर काय होईल. तर ते म्हणतात की हे गृहस्थ, ब्रह्मचारी, संन्यास, वानप्रस्थ हे आउटर शेल आहे, म्हणजे इन द सेन्स कपडे आहेत, म्हणजे किंवा काय म्हणतात तरी हे सिच्युएशन्स आहेत. तू वेगळा आहे, आतमध्ये व्यक्तीसारखेच आहे, हे की नाही. सगळे जीव तर एकच आहे ना. म्हणून ते म्हणतात भयम प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात् यतस्य आस्ते सहषट् सपत्न जितेंद्रियस्य आत्मरतेर्बुधस्य गृहाश्रम किं नु करोत्यवद्यम. ते म्हणतात की अरे आत्मसंयमी नसलेला मनुष्य जरी वनोवनी भ्रमण करीत असला तरी त्याला भौतिक बंधनाचे भय वाटतच असते. कारण तो मन आणि ज्ञानेंद्रिय रूपी 6 पत्न्यांसमवेत राहत असतो. तथापि इंद्रियांवर विजय मिळवलेल्या आत्मतृप्त आणि विद्वान मनुष्याची गृहस्थ जीवनात राहूनही काहीच हानी होत नाही. तर पॉईंट काय आहे, तो कसा राहतो नाही आहे, आय मीन कुठे राहतो हे नाही आहे, तो काय करतो आहे. तो वनात राहतो की घरात. म्हणून प्रभुपाद नरोत्तमदास ठाकूरांचं एक गीत म्हणतात की गृहे वा वने ते ठाके हा गौरांग बोले टाको. थोडं वनात राहा की घरात राहावं, मेन काम काय आहे, गौरांग बोले टाको. हरिनाम घेतो आहे का, तो महत्त्वाचं आहे. तर बरेचसे व्यक्ती जे आहेत, मनुष्याने जर इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं नसेल तर तो वनात जाऊनही योगी बनणे निरर्थक आहे. तर इंद्रियांना बेसिकली काय कार्य देणे आहे आपल्याला, जर वनात असो किंवा घरात, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. त्यांना टास्क काय दिलेला आहे, तो वनात राहतो आहे की घरात राहतो. तर जीव आहे तर काय करायला पाहिजे, हरिनाम आणि भोजनासाठी हरिप्रसाद, हे की नाही. तर त्याच प्रकारे तर याच्यासाठी मेन कारण काय, हे न करण्यासाठी उपाधी. मी श्रीकृष्णांपेक्षा वेगळा आहे, म्हणजे माझी उपाधी वेगळी आहे. श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्मांडाचे असतील राजे, या क्षेत्रफळाचा राजा मी आहे.
10x10 रूम, याच्यात मी सांगितल्याशिवाय काहीच होत नाही, ही पण उपाधीच आहे. एखादा कुत्रा असेल तो पण आपला टेरिटरी हे करतो, माहिती आहे ना, माझ्या याच्यात आला तर मी भूक आहे. एखादा किडा असतो तो पण ठेवतो, मुंगी, यांचा पण एरिया असतो. कारण सगळ्या जीवांना मेन रोग काय, हा उपाधी, टेरिटरी. म्हणून शास्त्र सांगतात की सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. तर भक्ती म्हणजे काय, सर्व प्रकारच्या उपाध्या यांचा त्याग करून आपल्याला ऋषिकेश, जे आपल्या सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत, त्यांची सेवा करणे, याला म्हणतात भक्ती. तर ब्रह्मदेव त्यांना काय शिकवतात आहे की अनियंत्रित इंद्रियांसह वनात जाण्यापेक्षा इंद्रियांद्वारे भगवंतांची सेवा करणे श्रेयस्कर आहे आणि सुरक्षित आहे. तर ते प्रियव्रत आता कुठे राहतो आहे, वनात, तर तो करतो आहे भक्ती, पण ती सुरक्षित नाही आहे, म्हणून ते म्हणतात. तर त्यांना हे पण एक प्रकारे तर गृहस्थाश्रमामध्ये राहण्यासाठी आपले भक्तिरसामृत सिंधूमध्ये असं सांगितलं अशा प्रकारे की काय काय आपले बेसिकली कार्य करण्यासाठी आपले मेन घटक काय आहेत, काया, मनसा आणि वाचा, आहे की नाही. कर्म, मन आणि वाचा यांनी आपण काय करतो आहे, आपलं प्रभुत्व किंवा आपलं उपाधी दर्शवतो. म्हणून ते म्हटलं की इहार यस्य हरेर दासे कर्मणा मनसा गिरा निखिलास्व अपि अवस्थासु जीवनमुक्तस उच्यते. सर्व काही गोष्टी हरेर दासे, आपले मन, आपली कार्य आणि आपली वाचा ही भगवंतांच्या सेवेसाठी आपण सर्वतोभावे वापरली तर इवन या भौतिक जगामध्ये राहूनही व्यक्ती मुक्त राहू शकतो. जसं लाईक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे तो असेल नॉर्मल दिसेल तो, पण त्याला ॲक्च्युली गव्हर्नमेंटचं शेल्टर असतं. काही झालं तर त्याची ते हे घेतात, इन्शुरन्स, आहे की नाही, त्या प्रकार असतं. आणि दुसरी गोष्ट आपले प्रबोधानंद सरस्वती सांगतात की प्रियव्रत हा वनात आहे आणि काय म्हणतात त्याला, स्वबळावर त्यांनी, म्हणजे ऑफकोर्स प्रियव्रत हे भक्त आहे, पण इथे कंपॅरिझन चालली आहे की इतर योगी जे कृष्ण भक्ती न करता वनात राहतात आहे ते असुरक्षित काय, कारण त्यांचे इंद्रिय जे सर्पासारखे आहे, त्यांना एंगेजमेंट नाही आहे, त्यांना कार्य नाही, योग्य कार्य म्हणजे कृष्ण सेवा नाही आहे, म्हणून ते इंद्रिय त्यांना दूषित करू शकतात. म्हणून ते म्हणतात की दुर्दांतेंद्रिय काल सर्पपटली प्रोत्खात दंष्ट्रायते. भक्तीमध्ये व्यक्ती त्याच्याकडे इंद्रियच आहे ना, पण ते सेवेमध्ये उपयुक्त म्हणजे सेवेमध्ये संलग्न असल्या कारणाने दुर्दांतेंद्रिय म्हणजे त्या सर्पाचे जे विषारी दात आहेत तेच काढून टाकलेले आहे. कारण काय, श्रीकृष्ण सेवा करत असल्याने बंधन नाही, म्हणून त्याच इंद्रियांकडनं त्याला भय वाटणार नाही, कारण त्याला माहिती आहे की एक्झॅक्टली कशासाठी ते यूज होणार. यः षट् सपत्नान् विजिगीषमाणो गृहेषु निर्विशयते पौर. त्यांना 1 मिनिट प्रभूजी, त्यांना 1 मिनिट सांगू ना की विदाऊट माईक बोला ना प्रभू. नाही, हे आता जे दुसरे बोलतात ना, ठीक आहे, मी बोलून येतो.
हरे कृष्ण. भौतिक जग चालेल. तर कुठे होतो आपण? सगळे आहेत ना इथे. तर आपण म्हणत होतो की कशा प्रकारे ब्रह्मदेव पूर्णपणे प्रयत्न करतात की प्रियव्रत महाराजांना सांगतात की इवन तुमची भक्ती ही गृहस्थाश्रमामध्ये पण व्यवस्थित प्रगती करेल. भक्ती प्रगती. यह षट सपत्नान विजिगीषमाणो गृहेषु निर्विश्ययतेत पूर्वम अत्येति दुर्गाश्रित ऊर्जितारिन क्षिणेषु कामं विचरेत विपश्चितः. कसं होऊ शकतं हे? क्रमाक्रमाने व्यक्ती हा आपल्या मन आणि इंद्रियांवर नियंत्रण करू शकतो जर त्याने पूर्णपणे भगवंताच्या आज्ञेचं पालन केलं तर. गृहस्थ आश्रमात प्रशिक्षित होऊन कामेच्छा क्षीण झाल्यानंतर तो कोणतेही भय न बाळगता कुठेही फिरू शकतो. इथे उदाहरण दिलं की जसा एक राजा एखाद्या किल्ल्यात राहून काय करू शकतो. किल्ला म्हणजे जनरली कुठे असतो? एखाद्या टेकडीवर असतो की नाही. आणि त्याला एक ॲडव्हान्टेज काय असतं? त्याला त्या शत्रूच्या हालचाली माहिती असते. तशाचप्रमाणे गृहस्थाश्रमामध्ये तो राहून इतर जे शत्रू आहेत त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकतो. आणि नंतर वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम स्वीकारून अत्यंत निर्भयपणे आणि सुरक्षितपणे जीवन व्यतीत करू शकतो. तो शास्त्रामध्ये तुम्हाला 2 गोष्टी आढळतील. जास्तीत जास्त निवृत्ती मार्गाला प्रोत्साहन दिलं जाईल आणि थोड्याफार प्रमाणात इव्हन म्हणजे या प्रवृत्ती मार्ग इन द सेन्स नॉट अशा प्रकारे आय मीन आपण हे म्हणू नॉट निवृत्ती प्रवृत्ती पण संन्यास म्हणजे वैराग्य आणि गृहस्थाश्रम. तर या दोघांनाही साजेसे असेच तुम्हाला श्लोक आढळतात. तर बरेचदा मग कधी गृहस्थ एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे ओढण्यासाठी त्या श्लोकांचा उपयोग घेतील. कारण गृहस्थाश्रम कसा सुरक्षित आहे. किंवा काही जणं त्यांना आपल्या वैराग्याकडे ओढण्यासाठी आपल्या जे शास्त्रातील त्या श्लोकांचा आधार घेतात. पण मेन हेतू तोच की प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याला ॲटिट्यूड किंवा बेसिकली त्याचा स्वभावानुसार तो त्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित प्रगती करू शकतो. कोणी आपल्या स्वभावाच्या उलट परिस्थितीमध्ये राहून कुठल्याच प्रकारची प्रगती करू शकणार नाही. पुढे ते म्हणतात त्वब्जनाभांघ्रि सरोजकोश दुर्गाश्रितो निर्जित षट्सपत्ता भुंक्षेव भोगान पुरुषातिदिष्टान विमुक्त संघ प्रकृतीं भजस्व. आता ते त्यांना आज्ञा देतात. पहिले आता त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला आणि आता म्हणतात की आता डायरेक्ट उपदेश की तू भगवंतांच्या चरणकमळांचा कोशाचा आश्रय घे आणि 6 इंद्रियांवर विजय प्राप्त कर. अशा प्रकारे तू भौतिक संघापासून सदैव मुक्त राहू शकशील.
ही झाली डायरेक्ट आज्ञा. आणि आपल्या स्वाभाविक स्थितीत राहून भगवंतांच्या आज्ञेचे पालन करू शकशील. तर प्रभुपाद लिहितात की या भौतिक जगात 3 प्रकारचे लोक असतात. एक तर ज्ञानी, कर्मी आणि योगी. या तिघांची स्थिती कधीही हे स्वतंत्ररित्या कार्य करणारे. कर्मी स्वतःसाठी कार्य करणारे, सकाम कर्मी. नंतर ज्ञानी यांचं की मला ज्ञान आहे आणि ॲट द मोस्ट त्यांना काय बघायचं की भ्रमण प्राप्त करायचं. आणि योगी यांना काय करायचे, विवेक विशिष्ट अष्टसिद्धी प्राप्त करायचे. तर जिथे त्यांना तपश्चर्या, खडतर तपश्चर्या करायची. ज्ञानी पण काय करणार, तपश्चर्याच करणार. पण भगवंतांचं कुठल्याही प्रकारे त्यांनी आश्रय घेतला नसल्याने त्यांची स्थिती डगमगणारी आहे, कधी पण ते पडू शकणार. म्हणून शास्त्र सांगतं की आरुह्य कृष्णेण परम पदम ततः पतंती अधो अनादृत युष्मदंग्रय. आश्रय नाही आहे. जसा त्रिशंकू माहीत आहे की नाही. त्रिशंकू असा एक व्यक्ती आहे जो एकमेव व्यक्ती, त्याला आपल्या स्वदेहात कुठे जायचं होतं, स्वर्गात जायचं होतं. तो कोणी द्याल, तो वशिष्ठ ऋषींकडे जातो. तो वशिष्ठ म्हणतात मी देऊ शकत नाही, कारण ते पॉसिबलच नाही. विजा वेगळा आहे. पण विश्वामित्र मुनी त्यांचे वैरी असल्या कारणाने विश्वामित्र म्हणतात की जे ते नाही करू शकतील मी करणार ते. मग आपल्या तेजावर ते काय करतात, त्रिशंकूला वरती पाठवतात. पण आपला जसं आपण बरेचदा बघितलं की आपलं शरीर वेगळं आहे आणि त्यांचं शरीर वेगळं आहे. त्यामुळे ते इकडे येत नाहीत आज कलियुगात. म्हणून ते बघतात की अरे आपल्या पार्टीमध्ये दुर्गंधी येते, तर बघतात अरे त्रिशंकू येते. तर इंद्र काय करतो, त्याला खाली परत पाठवतो. तर अशा दोघांच्या भांडणामध्ये त्रिशंकूला काय करावं लागतं, विश्वामित्रमध्येच एक काहीतरी एक ग्रह बनवून देतात, म्हणजे बेसिकली रेसिडेन्स बनवून देतात. तर तो उलटा लटकलेला अजून आहे त्रिशंकू. सांगण्याचा उद्देश की जसं कोणी म्हणेल की अरे म्हणजे माझं कुटुंब आहे, तर कुटुंबाला काय लागतं, आसरा. म्हणजे बेसिकली घर. ते म्हणाले छोटं असलं तरी चालेल, पण एक घर पाहिजे. का, काहीतरी स्टॅबिलिटी पाहिजे ना. सिमिलरली कर्मी, ज्ञानी, योगी यांची स्टॅबिलिटी काय आहे, त्यांचं ओन म्हणजे त्यांचं स्वतःचं शरीर किंवा त्यांची कॅपॅबिलिटी जी 100 वर्षानंतर जाणार आहे, हो की नाही. आणि कुठल्याही जसं काही जणांना पण कुठे ना कुठे कनेक्शन असतात, गव्हर्नमेंट आहे किंवा त्यांचे मोठे मोठे मित्र आहेत किंवा कोणी नातेवाईक आहेत जे सपोर्ट करतात काही पण, हे की नाही. त्यामुळे त्यांची गाडी चालते. तर यांनी कोणाचाच आश्रय न घेतल्यामुळे काय होतं, त्यांची स्थिती नेहमी डगमगणारी असते. म्हणून या तिघांपेक्षाही भक्ती श्रेष्ठ काय, कारण त्याचा भक्तीचा स्तर कशावर चालू होतं, आत्म्याच्या स्तरावर चालू होतं, शरीराच्या नाही. तर ज्ञान प्राप्त करणे किंवा चांगला इंद्रिय भोग करणे म्हणजे कर्मी, ज्ञान प्राप्त करणे किंवा म्हणजे इव्हन भ्रमण गाठणे किंवा अष्टसिद्धी प्राप्त करणे, हे कुठल्या स्तरावर आहे, शरीराच्या स्तरावर आहे. त्यामुळे शरीर हे शाश्वत नाही आहे, त्यामुळे हे कधी पण टिकणारं नाही. म्हणून भक्ती ही एकमेव श्रेष्ठ स्थिती आहे जी शाश्वत राहते. म्हणून ते म्हणतात की डायरेक्ट तू. म्हणून पहिल्यांदा समजून सांगितलं आणि आता डायरेक्ट कन्क्लुजन देतात आहे, सारा जाणं त्याला निष्कर्ष. आणि ते सांगतात आहे की जो खरा मुक्त व्यक्ती आहे किंवा खरा बुद्धिमान व्यक्ती आहे तो ही संधी सोडत नाही. हा श्लोक सांगते की समाश्रिताये पदपल्लवम प्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे भवांबुधिर्वत्स पदम परम पदम 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 यद विपदाम न तेषां. की तो सम आश्रिताये पदपल्लवम, आश्रिता संपूर्णरित्या आश्रय घेतो या भगवंतांच्या चरणकमलांचा. स्टॅबिलिटी. जर वादळ आलं की तुम्ही काय करता, आपण काय करतो, एखादा लोखंड किंवा खांब पकडून ठेवून, नाही तर उडून जाऊ ना वादळ. तर कुठल्याही प्रकारचं वादळ आलं तर भगवंताच्या चरणकमल काय, एक आश्रय. इथे वादळ म्हणजे असं दिलं आहे की समुद्र.
तर प्लवम म्हणजे बोट, नाव. नावेप्रमाणे भगवंतांचे चरणकमल जे काय आहेत महत्पदम आहे. महत्पदम म्हणजे आता महत त्यांचा दोन त्याचा अर्थ होता. महत म्हणजे एक महान व्यक्ती म्हणजे शुद्ध भक्त, आणि एक महत म्हणजे महत्त्व म्हणजे बेसिकली हे कम्प्लीट क्रिएशन, निर्मिती. या दोघांचे महत्पदम म्हणजे आश्रय. तर शुद्ध भक्तांचे आश्रय आहेत भगवंतांचे चरणकमल, आणि इव्हन या भौतिक जगातील सगळ्यांचे आश्रय तेच आहेत. पुण्य यशो मुरारे, कोणाचे पदकमल सांगतात आहे? मुरारी, बाकी कोणाचे नाही सांगतात. पदपल्लवम मुरारे, जे पुण्य यशो, यांची कीर्ती ही शाश्वत आहे. आणि ते कार्य काय करतात? भव अंबुधी, हा भवसागर जो आहे, वत्स परम पदम पद, तो एकदम छोटा करून टाकतात शुद्ध भक्तासाठी. वत्स पद, वासरू जे आहे ते त्याचा जो पायाचा ठसा आहे तेवढा तो कमी करून टाकतात. कोणासाठी? जे सम आश्रिता, जे आश्रय घेतात त्यांच्यासाठी. तर जे आश्रय घेत नाही त्यांच्यासाठी तो भवसागरच आहे, ज्याला काही लिमिट नाही आहे, त्याची काही लांबी रुंदी नाही, त्याचं खोलवर सांगता येत नाही. म्हणून बुद्धिमान व्यक्ती जो आहे तो काय करतो? या भगवंतांच्या पदकमलांचा आश्रय घेतो. या आणि भौतिक जगाचा घेत नाही, जिथे पदम पदम यात विपदामच आहे. एक विपदांमध्ये एक चर्चा चालली होती की आपण बघा की या जगामध्ये कोणी बिझनेस चालू करतो, समजा एका वडापाववाला, समजा एक्झाम्पल आपण, आणि तो चालला तर काय होईल? पैसे येणार, पण दुसरी गोष्ट काय होईल? दुसरी गोष्ट काय होईल? ऑटोमॅटिक विचार करा. चिंता कशाची वाढेल? पैसा नाही ठेवला, अजून काही चिंता, स्वाभाविक चिंता या भौतिक जगात कलियुगात. वैरी वाढतील. अरे याचं दुकान चालतं आहे माझं, तर फक्त ते की पैसा कसा काय करायचा, कुठे चोरणार. पण त्याच्यापेक्षा जास्त लोक काय काय करतील की याच्या जागेवर काहीतरी हे करू, म्हणजे 100 म्हणजे हजारो रीत्या ते काय करतील त्याचा बिझनेस. आणि नाही चाललं तर काय? ते जे लोन घेतलं आहे ते फेडणार कसं? तर पदम पदम यात विपदाम ना तेषाम. तर या भौतिक जगात यू कॅनॉट लिव्ह हॅपी एनिवे. आपण एक छोटा बिझनेस सांगितला. तुम्ही काही मोठा व्यापार घ्या, जो अब्जोपती आहे, अब्जोपती आहे, त्याची लाईफ तेच आहे. पैसा कोण घेऊन जाणार, तर करणार काय? आणि वैरी बिझनेस म्हणजे तर तुम्ही आपण म्हणू अरे छोट्या स्केलवर आहे त्याचाच कोणी वैरी असेल. ज्या तुम्ही पदावर आहे तिथे त्या पदाचे तुमचे कॉम्पिटिटर असणार असं मला. ते तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही की आराम, आता आराम आहे. म्हणून म्हटलं की कुंठ म्हणजे निवांत, हे म्हणजे पदम पदम यद विपदा. म्हणून कुठला आश्रय घेणं हे बुद्धिमान व्यक्तीने विचार करायचा आहे. आणि शेवटी प्रभुपाद म्हणतात की महाप्रभूंचा आशीर्वाद आहे की कबू ना बाधी में तुम्हारा विषय तरंग, पुनरपी ऐ ठाई पावे मोरे संग. जर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं, घरीत लहो कृष्ण नाम कहो, जार देखो तार कहो कृष्ण उपदेश, आणि भक्ती करा, तर त्यामुळे काय होईल? त्वरित तुम्ही श्रीकृष्णाला प्राप्त कराल. तर आश्रय आहे ऑटोमॅटिकली. अशा प्रकारे काय म्हणतात त्याला, ब्रेन वॉशिंग झालं. नॉट ब्रेन वॉशिंग, की त्याची संकल्पना जी आहे की मी या स्थितीत राहावं प्रियव्रत म्हणून, ती संपूर्ण त्यांनी शास्त्रीयरित्या सांगितले की हे कारण बांधले आहे इन द सेन्स. तेव्हा शुकदेव गोस्वामी म्हणतात की त्यांनी ती आज्ञा स्वीकारली प्रियव्रतांनी. आता एक महत्त्वाची गोष्ट 21व्या श्लोकामध्ये जनरली विचार करा. एक पार्टी आहे, नारद मुनी यांचा शिष्य आहे, ते म्हणतात यांनी ब्रह्मचारी राहावं.
स्वयंभू म्हणून येतात, म्हणतात नाही नाही हा माझा मुलगा आहे, त्यांनी राज्य करायला पाहिजे. तुम्ही ऐकत नसेल तर मी माझ्या वडिलांना बोलवतो, आजोबांना, ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव म्हणतात की आता हा माझा नातू आहे, तो राज्य करेल. साहजिक काय होईल, नारद मुनी म्हणतील अरे माझा एक शिष्य गेला, हे की नाही, मी एवढं त्याला शिकवलं ब्रह्मचारी राहायचं आणि त्याला आता ग्रस्त, तर नाराज होऊ शकतात. पण नारद मुनी किंवा प्रियव्रत जे एवढे वर्ष ब्रह्मचारी व्रत पालन केल्यानंतर त्यांची निष्ठा होती की हेच करायचं, त्यांनी पण आता ते फॉलो केलं, तर तिरस्कार केला नाही की मला बळजबरीने करायचं. ब्रह्मदेवांप्रती कुठलाही तिरस्कार न करता प्रेमाने त्यांनी ते स्वीकारलं. का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कोण व्यक्ती आहे सांगतो आहे ते महत्त्वाचं आहे. कोण सांगत आहे? ब्रह्मदेव गुरु आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांचा मान करणे आवश्यक. मान जसा व्यक्ती आहे तसा त्यांना मान देणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी, तर हे कोण करू शकतो? मान कोण देतं? महान भक्तच देऊ शकतो. नाही तर नॉर्मल व्यक्ती म्हणेल मला खड्ड्यात टाकताय, म्हणजे व्हॉट एव्हर इट मे बी, त्याची जी संकल्पना आहे, त्याला म्हणा अरे तुझ्याकडे 1 करोड आहे मला दे, मी कशाला देऊ, व्हॉट एव्हर इट मे बी. पण तो महान व्यक्ती तो समजू शकतो की हा व्यक्ती माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, त्याला मान देणे, त्याचा शब्द म्हणतात, त्याला म्हणतात की जान जाय वचन जाय, काय ते प्राण जाय न वचन जाय. तर त्या काळी एखादा व्यक्तीचा शब्द न पाळणे म्हणजे त्याचा अपमानच करणे, त्याचा मृत्यू त्याला त्याची हत्या करण्यासारखं आहे. आपल्याला आजकाल नॉर्मल झालेलं आहे, पण पूर्वी आज्ञा पालन न करणे म्हणजे त्या व्यक्तीचं तुम्ही त्याला ठार करतायत. तर हे आपण बघू शकतो, दोघंही भक्त असल्याकारणाने त्याची आज्ञेचं पालन करतात. तशा प्रकारे स्वयंभू मुनींची इच्छा पूर्ण होते आणि ते आपला सर्व कारभार प्रियव्रत यांना सोपवतात आणि दिलेल्या भौतिक इच्छांच्या अतिशय भयदायक आणि विषासारख्या सागरापासून ते निवृत्त होतात. रिप्लेसमेंट बघतात आणि म्हणजे बेसिकली ते म्हणून भवसागराला काय म्हटलं आहे, विषासारख्या सागरापासून निवृत्त झाले. म्हणून आपण म्हणतो की प्रभुपाद नरोत्तमदास ठाकूरांची एक हे गीत सांगतात, कीर्तन की संसार विषानले दिवी नैशी हिया ज्वले जुडायते ना केनो उपाय. माझे हृदय भौतिक अस्तित्वाच्या अग्नीमध्ये सतत जळत असते, यातून बाहेर पडण्याचा कोणताही उपाय मी शोधलेला नाही. संसार विषानले जलत्व आहे. गोलोकेर प्रेमधम धन हरिनाम संकीर्तन रतीना जन्मिले केनेत आहे. आणि महाप्रभू येतात आणि म्हणतात हे घे औषध. काय? हे प्रेमधन आहे, अमृत आहे. हे प्यायल्यानंतर सर्व जी भौतिक विषासारखी अग्नी नष्ट होईल. पण प्रॉब्लेम इथे काय? रतीना जन्मिले केने पाय. आम्हाला आकर्षणच नाही त्याच्याबद्दल, कारण विषाचीच चव अशी आवडलेली आहे की तीच घ्यावीशी वाटते. एनिवे पुढे प्रियव्रत महाराज शासन करायला लागतात आणि नंतर तर तसं आपले काय यांचं नाव चाणक्य पंडित म्हणतात की गृह म्हणजे काय, असं म्हणतात एक खोली आहे आणि तिथे एक माणूस राहतो, तो मी माझ्या घरी राहतो, ते गृह नाही आहे, हे की नाही. किंवा एक 4 बेडरूम फ्लॅट आहे आणि त्यात एखादा व्यक्ती राहतो किंवा 2-4 व्यक्ती, तर ते गृह नाही आहे. गृह म्हणजे काय? गृहिणी, पत्नीशिवाय घराला घर म्हणत नाही, ती झाली रूम झाली, ते गृह नाही झालं. गृह म्हणजे गृह. म्हणून इवन प्रियव्रत महाराजांनी पण काय केलं? विवाह केला. कोणाशी केला? विश्वकर्मा यांची जी कन्या आहे बहिष्मती, हिच्याशी विवाह केला. तर हा आहे वैदिक संस्कार, म्हणजे वैदिक पद्धती की त्यात गृह म्हणजे पत्नी आणि मुले बाळे असणे आवश्यक आहे. तर आपण त्याचं एक उदाहरण बघू शकतो की महाप्रभूंची पहिली पत्नी हिचा म्हणजे जी देहत्याग करते तेव्हा यांचं
20 वर्ष असतं. तरी त्यांची आई म्हणते की तू विवाह कर, परत दुसरा विवाह कर. आणि महाप्रभू 24 वर्षानंतर संन्यास घेणार असतात, पण ते म्हणतात नाही, गृह म्हणजे पत्नी पाहिजे, म्हणून मी दुसरी पत्नी करतो. ते म्हणू शकले अरे 4 वर्षासाठी कशाला परत लग्न करायचं, हे की नाही. पण नाही, गृह म्हणजे केवळ घरात राहणे नाही, पत्नी समेत राहणे म्हणजे आवश्यक. म्हणून यांनी पण आपल्याशी साजेसी अशी बहिष्मती हिच्याशी विवाह केला. सॉरी, करेक्ट. आणि तिच्यानंतर तिच्यातर्फे 10 पुत्र तिला झाले त्यांना, आणि ऊर्जस्वती नावाची कन्या झाली, जी सर्वात लहान होती. त्या पुत्रांची नावे काय? अग्निर्ध्र, इद्म, जीभ, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी. ही सर्व नावे अग्निदेवाची सुद्धा आहेत. या 10 पुत्रांपैकी कवी, महावीर आणि सवन हे 3 पुत्र पूर्ण ब्रह्मचारी झाले. आणि तिघांनी काय केलं? सतत प्रारंभापासूनच संन्यस्त जीवन व्यतीत केल्यामुळे ते महान संत झाले, परमहंस झाले. तर आता हे परमहंस काय आहे? तर परमहंस ही अशी स्टेज आहे संन्यास जीवनातली जी हायेस्ट आहे. तर आपण बघितलं की मेन ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. तर संन्यास जेव्हा घेतो व्यक्ती तेव्हा त्याच्यातही 4 स्टेज आहेत. फर्स्ट स्टेज काय? तर पहिले वानप्रस्थ झाल्यानंतर तो त्याच्या पत्नीसोबत राहत असतो, पण जेव्हा संन्यास घेतो आहे तेव्हा पत्नीशी त्याला विभक्त व्हायचं. तर पत्नी परत घरी जाईल, मुलं बाळांसोबत राहील, आणि तो गावाबाहेर एका कुटीत राहील, आणि त्याचं खाणंपिणं पण कपडे वगैरे घरातून येईल. फर्स्ट स्टेज. असं हॉस्टेलमध्ये राहतात तर कुटीत राहतो म्हणून त्याला म्हणतात कुटीचक. फर्स्ट स्टेज, कारण त्याला सवय नाही तशी राहण्याची. पण कालांतराने तो म्हणतो आता मला घर तर नाही पाहिजे, आता मी भिक्षा मागेल. वैराग्य जागृत झालं आहे. तो बहुदक, असं नाही ते एका घरी गेले आता मी थकलो आहे, सगळं पूर्ण चपाती भाजी सब्जी सगळं एकत्र द्या, नाही, थोडं थोडं ते काय असेल. एक मधमाशी जसं भरपूर फुलातून मध घेते तशी तो सगळ्या ग्रस्तांना पण त्रास होणार नाही म्हणून सगळ्यांकडनं थोडं थोडं भिक्षा माग, आणि ते देता देता तो ज्ञान पण देतो. पण ते गावातच. पण एकदा का 30 स्टेज झाल्यानंतर तो परिव्रजकाचार्य म्हणजे तो गाव सोडून देतो, सगळीकडे भ्रमण करतो. त्याचा एकमेव कार्य काय? प्रचार कर भगवंतांच्या नामाचा, त्यांच्या गुणांचा, लीलांचा परिव्रजकार. पण आता असं करता करता जेव्हा तो एका स्टेजवर येतो की आता भरपूर प्रचार झाला आणि त्याचं वय झालं आहे, तर तो नंतर एका धामात येऊन मग नंतर फक्त आत्महेतू म्हणजे बेसिकली अनन्य भक्ती म्हणजे फक्त कृष्ण आणि तो आता प्रचार झाला. तर ती स्टेज आहे परमहंस स्टेज, की तो त्या स्तरावर उन्नत होतो आणि एका स्थानी भजन करतो. ही स्टेज या तिघांनी गाठली. परमहंस ही तिघही जण आहेत. अशा प्रकारे आता महाराज प्रियव्रत यांना दुसरी पत्नी पण होती. तिच्यातर्फे त्यांना उत्तम, तामस आणि रैवत हे 3 पुत्र झाले. आणि नंतर तिघांनी मन्वंतर कल्पांचा भार सांभाळला. तर झालं काय की प्रियव्रत महाराज 11 अर्बुद वर्षे या ब्रह्मांडावर राज करायला. किती? 11 अर्बुद म्हणजे भरपूर झाले. ते करता करता काय झाले, जे होणारच आहे, आपल्या पत्नीशी आसक्त झाले. कारण स्त्री आणि पुरुष हे सोबत राहिल्यानंतर त्यांना आकर्षण होणारच. त्यामुळे पण तरी त्यांची महानता त्यांनी गमावली नाही. जसं आपण पूर्वी पण असा एक व्यक्ती बघितला जे आसक्त होते पण तरी महान त्यांनी सोडले नाही. कोण? कर्दम मुनी. राईट. कर्दम मुनी अशा प्रकारे त्यांनी ते मोठं विमान बनवलं
हजारो वर्षे 101 वर्षे दैवी वर्षे त्यांनी विविध ठिकाणी त्यांनी प्रवास केला, पण ते महानता त्यांनी सोडली नाही. सिमिलरली प्रियव्रत महाराज पण महानच होते. अशा प्रकारे त्यांनी मग काय कार्य केलं त्यांच्या जीवनामध्ये? त्यांनी बघितलं की अरे सूर्य जो आहे हा उत्तरेकडनं दक्षिणेकडे जातो तेव्हा उत्तरेकडे उजेड असतो, पण दक्षिणेकडे अंधार असतो, आणि जेव्हा दक्षिणेकडे येतो तेव्हा उत्तरेकडे अंधार येतो. थोडं अरे हे चांगलं नाही. म्हणून त्यांनी सूर्याच्या विरुद्ध दिशेने आपला रथ जो आहे तेजस्वी रथ चालवायला सुरुवात केली, आणि त्यावेळेस काय झालं, दोन्हीकडे उजेड झाला. तर हे आपण करू शकतो का असं? आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी दिली तरी पण करू शकणार नाही, ओके नाही? तर हे त्यांचं अद्भुत कार्य त्यांनी केलं एक. आणि नंतर त्यांनी काय केलं, तर त्या दरम्यान जेव्हा त्यांचा रथ तो सूर्याच्या रथाच्या मागे फिरवताना 7 खड्डे निर्माण झाले. त्या 7 खड्ड्यांमध्ये त्याला 7 द्वीप म्हणतात, बेट तयार झाली. त्यांची नावं काय आहेत? जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? प्रत्येक द्वीप जे आहे हे पूर्वीच्या द्वीपापेक्षा दुप्पट विशाल आहे, आणि प्रत्येकामध्ये विशिष्ट द्रव्य आहे. कुठलं द्रव्य आहे? तर क्रमशः खारे पाणी, उसाचा रस, मद्य, तूप, दूध, ताक आणि गोड पाणी. प्रत्येक द्वीपामध्ये एक जल काय म्हणतात त्याला, द्रवरूप म्हणजे लिक्विड आहे. तर प्रत्येक आपल्या पुत्रांना 7 पुत्रांना त्यांनी हे दिलं. 10 पुत्र होते, 3 गेले कुठे? परमहंस झाले, 7 उरले. 7 जणांना अग्निध्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी आणि वितिहोत यांनाही देऊन टाकले. त्यांनी आज्ञेने ते सम्राट झाले. नंतर ऊर्जस्वती हिचा विवाह त्यांनी कोणाशी केला? शुक्राचार्यांशी, आणि त्यांच्याद्वारे देवयानी या कन्येचा जन्म झाला. आणि देवयानीची कन्या येते, कथा येते 9व्या स्कंदात. अशा प्रकारे पुढे येतो. अशा प्रकारे त्यांचे कार्य बघितल्यानंतर मग पुढे ते विचार करायला लागले, अरे नारद मुनींच्या आज्ञेचं पालन करत होतो, त्यांना शरण गेलो होतो, मी भक्ती मार्गाच्या म्हणजे कृष्ण भावनामृताच्या मार्गावर स्थित होतो, पण आता मी काय करत आलो, परत भौतिक कार्यामध्ये गुरफटलेलो. आता ते स्वतःला विरक्त करण्यासाठी प्रवृत्त करायला लागले आणि स्वतःचा धिक्कार करायला लागले. अरे मी कशा प्रकारे एवढी 1 अर्बुद वर्ष वाया घालवली, आणि मी सुखाच्या अंधकारमय विहिरीत बुडालो होतो. आता मला भोग नकोत, आता फार झाले. आता मला तेथे लिहिलं, मी अगदी माझ्या पत्नीच्या ताटाखालचे मांजर झालो आहे. तर नेहमी सासू आणि सुनेमध्ये हा जो पती असतो याचा बिचाराचा खूप हाल होता. सासू म्हणते की हा बाई वेडा आहे, जिथे जिथे जाते ती त्याच्या मागे जातो, आणि सून म्हणते हे त्यांच्या आईचा ताटाच्या खालचं मांजर आहे. तो दोन्हीकडनं त्याची चटणी होते, हे की नाही? अशा प्रकारे ते स्वतःचा धिक्कार करायला लागतात. आणि मग असा विचार करून ते परत भक्तिमार्ग स्वीकारतात, आणि परत त्यांचं ते जे पूर्वीचं पद आहेत ते नारद मुनींच्या आशीर्वादाने प्राप्त करतात. अशा रीतीने हा पहिला अध्याय संपतो. आणि नंतर अग्निध्र हे जे प्रथम पुत्र आहे त्यांचं चरित्र दुसऱ्या अध्यायात दिलेलं आहे. तर अग्निध्र काय करतात, आता
तर प्रियव्रत महाराज आपल्या मुलांना सगळं काही दिल्यानंतर वनमार्ग पत्करतात आणि अग्निधर राजा हा पण आपल्या धर्मतत्वांचे पालन काटेकोरपणे करतो आणि जंबूद्वीपाचं रक्षण करतो. कशा प्रकारे करतो? आपल्या प्रजांना पुत्रवत मानून त्यांचं पालनपोषण करतो. पण एक मग तपश्चर्या करतात जात असतो तेव्हा त्याला काय होतं, एकदा तो कुठे जातो तर त्याची इच्छा असते की मला पण पितृलोकात निवास मिळावा, म्हणून तो ब्रह्मदेवांची उपासना करायला मंदारचल पर्वतात जातो, पर्वताच्या दरीमध्ये जातो. तर ही दरी अशी प्रकारची असते की जिथे स्वर्गातील इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांचं हे पिकनिक स्पॉट आहे. आणि म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, एका तऱ्हेने एक पिकनिक स्पॉट आहे आणि तिथं तपश्चर्या करायला झाले. तर मंदार चल पर्वत हा थोडा दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे परफेक्ट आहे असं समजावं, आहे की नाही. दोन्ही गोष्टी, कारण शांत असेल कदाचित, तर शांततेत कोणी म्हणा पिकनिक करतो आहे कुठे, तर मी आपल्या एखाद्या फोर्टमध्ये किंवा चर्चगेटला रेल्वे स्टेशनवर, तिथेच पिकनिक काढा नाही ना. आणि तपश्चर्या कुठे, तिथं चर्चगेटच्या रेल्वे स्टेशन, तिथे नाही होऊ शकत. तर दोघांनाही काय लागतं, पिकनिक महाबळेश्वर, तपश्चर्याकडं जप करायचा कुठे, महाबळेश्वरला. तर बेसिकली दोघांनाही काय शांतता लागते. तर तिथे गेल्यानंतर ब्रह्मदेव पण जाणतात की आता याचं मनात काय आहे, म्हणून ते काय करतात, एक पूर्वचित्ती नामक अप्सरेची निवड करतात आणि तिला त्यांच्याकडे पाठवतात. तर पूर्वचित्ती आल्यानंतर आता हे ध्यानस्थ आहेत अग्निध्र, पण यांनी पूर्णपणे डोळे जे आहेत उघडे ठेवले. इथे शब्द येतो आहे तर त्यांनी आपल्या नेत्रे अर्धे उघडे ठेवले आणि इंद्रियांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्यांनी काय बघितलं, हे आली कोण, पूर्वचित्ती आली आणि त्यांनी तिचं दर्शन घेतलं, म्हणजे किंकणांचा आवाजाने वगैरे. तर प्रभुपाद लिहितात की योग साधन, अष्टांग योग म्हणजे संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम म्हणजे स्वतःचा नासिक अग्र, यावर आपल्याला काय करायचं आहे, संप्रेक्ष म्हणजे सतत बघायचं आहे. तर डोळे अर्धे पूर्ण बंद नसायला पाहिजे, कारण डोळे बंद करून तुम्ही ध्यान करताय. तर एकदा म्हणाले लोक प्रभुपादांचे शिष्य की प्रभुपाद हे आपल्या बाजूला जे योग साधना करतात तिथून लोक जातात थकलेले आणि फ्रेश होऊन येतात. प्रभू म्हणतात फ्रेश नाही वाटत काय, 2 तास झोपून येतात. तिथे योगमध्ये तो झोपून येतात, तर झोपल्यावर माणूस फ्रेशच होणार आहे. म्हणून डोळे बंद करून कुठली योग साधना होणार नाही, इवन जपा पण होणार नाही. डोळे बंद म्हणजे झोप. म्हणून थोडे अर्धे म्हणजे बघायचं आपल्याला नासिकाग्रम स्वम. तर म्हणून प्रभुपाद येतात की भोंदू योगी नेत्र बंद करून झोपतात ॲक्च्युली. तर आणि दुसरं म्हणजे डोळे उघडे करून पण तुमची साधना होऊ शकत नाही, कारण काय बघत राहील, याने कुठला ड्रेस घातलाय, तो काय खाल्ला, जे 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 काय बघाल त्याच्यात मन विचार करेल. म्हणून ही साधना दिली आहे की योग एकाग्ररित्या नाकाकडे बघणे. तर हे न केल्यामुळे परफेक्ट योग योग साधना न केल्यामुळे काय होणार आहे, जो हेतू आहे योगाचा इंद्रिय संयम तो होणार नाही. म्हणून हा जो अष्टांग योग आहे हा तेवढा काही सुरक्षित नाही आणि त्याचा काय तो याच्यामुळे हमखास पतन होणारच आहे. तर म्हणून प्रभुपाद लिहितात अष्टांग योगाच्या अभ्यासामध्ये इंद्रियांना नियंत्रित करणे पुरेसे सामर्थ्य नाही आहे. अष्टांग योगामध्ये पुरेसं सामर्थ्य नाही. त्याला इतिहासात बरेचसे उदाहरणं पण आहेत. फेमस उदाहरण काय आहे, विश्वामित्र मुनी. तर विश्वामित्र मुनींना कमी नका समजू, हे इतके पॉवरफुल होते की आपल्याला समजा AC बंद केला तर आपण हे बोलू शकणार नाही. ते उन्हाळ्यात आपल्या
चौफेर एक गोल बनवायचे. कशाचा? बर्फाचा नाही, अग्नीचा. आणि भर दुपारी मध्ये बसायचे आणि तिथे तपश्चर्या करायचे. आणि हिवाळ्यात गंगेत एवढं जाऊन गळ्यापर्यंत पाण्यात जाऊन थंड पाण्यात तपश्चर्या करायचे. एवढी आपल्या आहे काय? थोडी 1% पण नाही आहे. थोडी थंडी वाढली की इथे शिंका यायला लागतात लोकांना, हो की नाही? त्यांनी फक्त तर ही जी मेनकाचे जे काय पैंजण ऐकले आणि काय झालेलं आहे, नंतर पतन झालं. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश, भक्तीमध्ये आपण पहिलेच बघितलं की ऋषिकेश. इंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या स्वामींची सेवा, तेव्हाच ते परफेक्ट सेफ आहेत, सुरक्षित आहे. अन्यथा असुरक्षित आहे. तर ही विविध प्रकारे यांच्यात संभाषण होतं आणि दोघंही एकमेकांना आवडू लागतात. तर त्यात एक श्लोक येतो, बाणाविमो भगवत शतपत्रपत्रो शांताव पुंखरु रुचिरावती तिग्मदंतो कस्मै युयुंक्षसि वने विचरन्न विद्म क्षेमाय नो जडधियां तव विक्रमोस्तु. हा 8वा श्लोक आहे. तर अशा प्रकारे ही जी पूर्वचित्ती, हिचं निरीक्षण करतात कोण? अग्निध्र. आणि ते काय करतात? तिच्या नेत्रांचं वर्णन करतात की तुझे नेत्र किती सुंदर आहेत. तर हे जे वर्णन जे आहे की बेसिकली कामदेव जो आहे तो कशा प्रकारे कार्य करतो, त्याचा जो बाण असतो त्या बाणाला दोर नसतो. आपला धनुष्य जो असतो त्याला दोर नसतो, तो धनुष्य असतो, तरी त्याचा बाण चालतो. धनुष्याला दोर नसेल तर बाण चालेल का? म्हणून त्या युवतीचे, अप्सरेचे जे भुवया आहेत त्यांना म्हणलेला बाण त्याला दोर नाही आहे, तरी भेदक बाण ती पाठवू शकते. तर आपले जे कपिल देव जे आहेत ते 3ऱ्या स्कंदात आपण त्यावर चर्चा केली. ते म्हणतात, आपल्या मातेला म्हणतात की माझी माया बघा, ही फक्त डोळे भुवया फक्त उंचावून ही मोठ्या मोठ्या बलवान किंवा ज्ञानी व्यक्तींना पण पतन करू शकते. स्त्री मैया बलिना. तर तो श्लोक मी काढतो 3:31-38. तर ते म्हणतात, बलम मे पश्य मायाया, बलम मे पश्य मायाया. बघ माझा पावर काय, माझ्या मायेच. स्त्री मैया जैनो दिशा. स्त्री मैया स्त्री अशी प्रकारे मी तयार केलेली आहे. जैनो दिशाम, 4 दिशा ती काय म्हणतात त्याला विजय प्राप्त करू शकते. या करोती पदाक्रांतान भ्रुवी जुंभेन केवलम. फक्त काय करू शकते? कशाने? आपल्या भुवया फक्त उंचावटून. ग्रेटेस्ट कॉन्करर्स ऑफ द वर्ल्ड शी कॅन ब्रिंग देम अंडर हर ग्रिप. कोण म्हणताय? कपिल देव मातेला सांगतात ही स्त्री मैया. तर अशा प्रकारे अग्निध्र हा साधारण व्यक्तीने ब्रह्मांडाचा या पूर्ण जम्बूद्वीपाचा राजा सम्राट आहे, पण त्याच्या ग्रिपमध्ये आला. इन द सेन्स मग तो तिच्याकडे आकर्षित झाल्यानंतर तिची विचारपूस करतो तिला. तर हे राजे असल्याकारणाने आणि क्षत्रिय असल्याकारणाने आणि विद्वान असल्याकारणाने तिला तो पूर्णपणे फसवायचा प्रयत्न, इन द सेन्स आपल्या शाब्दिक. तर दोघंही एकमेकांना आकर्षित झाले असल्यामुळे दोघंही एकमेकांचे जे गुण आहेत ते स्तुती करायला लागतात एकमेकांची. अशा प्रकारे
तर हा भरपूर श्लोकांमध्ये दिलेला आहे. त्यानंतर 17वा श्लोक शुकदेव गोस्वामी म्हणतात की देवतांसारखी बुद्धिमत्ता असणारेही अग्निद्र महाराज ही स्त्रियांची स्तुती करून त्यांना वश करून घेण्याच्या कलेत अतिशय निपुण होते. म्हणून त्यांनी काय केले, तिला प्रसन्न केले आणि आपल्या बाजूस वळू शकले. ते नाही तर अप्सरांना तर जनरली विचार करा की अजूनही भूतलावरच आहेत, तर भूतलावरील व्यक्ती अप्सरेला आकर्षित करणे हे खूप जनरली डिफिकल्ट असतं, हो की नाही. तर आपण हिंदी पिक्चरमध्ये बघत होतो पहिले की एकदम गरीब व्यक्ती आणि एकदम हे म्हणजे जनरली इट्स इम्पॉसिबल अनलेस काही गुणांकडे तो आकर्षित. म्हणून इथे लिहिलं आहे की स्तुती करून त्यांना वश करून घेण्याची कला त्यांना अतिशय निपुण माहिती होती. म्हणून त्यांनी अशा प्रकारे तिला तिच्याशी विवाह केला आणि त्यानंतर सहस्त्र वर्ष तिच्यासोबत वास केला आणि त्यानंतर दोघांना नाभी किमपुरुष हरिवर्ष इलावृत रम्यक हिरण्मय कुरु भद्राश्व आणि केतुमाल या नावाचे 9 पुत्र झाले. अग्निध्रला 9 पुत्र झाले. आणि जे नेहमी होतं अप्सरा भूतलावर येऊन कोणाशी विवाह करून पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ती परत स्वर्गात चालली जाते. इवन मेनकेने पण तसंच केलं आणि तसं इवन पूर्वचित्ती पण परत जाते. पण पूर्वचित्तीच्या म्हणजे आपल्या हे सर्व 9 जे मुलं आहेत यांनी आपल्या मातेचं दूध प्यायल्यामुळे ते भरपूर शक्तिशाली होते आणि त्यांचं शरीर एकदम धष्टपुष्ट होतं. त्यामुळे ते या अग्निध्रांनी काय आपल्या राज्याचं पण काय केलं, त्यांनी समान विभाजन केलं आणि एक एक विभाग या सर्व पुत्रांना दिला आणि त्यांनी राज्य केले. तर यावर प्रभुपाद लिहितात, इथे शब्द आहे मातु अनुग्रहात, म्हणजे मातेच्या कृपेने. तर पुत्र हा शक्तिशाली किंवा चांगल्या गुणाचा कसा होतो, कधी होतो, जेव्हा तो मातेच्या गुणांवर जातो, मदर्स म्हणजे आईवर जातो तो. म्हणून हे खूप महत्त्वाचं असतं की बालकाला निदान 6 महिने तरी मातेचं दूध पिणे आवश्यक असतं, जेव्हा तो बलवान होतो. तर ही भारतीयांची दृढ धारणा आहे. आणि दुसरा उल्लेख की कशा प्रकारे स्त्रीषु दुष्टाशु वासनेय जायते वर्णसंकरा. जर स्त्रिया प्रदूषित झाल्यामुळे काय होतं, आपण भगवद्गीतेत बघितलं, वर्णसंकर म्हणजे जे अपात्र किंवा दुर्गुणी मुले जन्मास येतात. म्हणजे डायरेक्टली कोण जबाबदार आहे याला, तर व्यवस्थितप्रमाणे पवित्र आणि शुद्ध आणि पतिनिष्ठ स्त्रिया असतील तर संतती ही चांगली राहील. अशा प्रकारे प्रभुपाद तात्पर्य लिहितात. तर अशी विभागणी केल्यानंतरही अग्निध्र महाराज नेहमी कामवासनेने अतृप्तच राहतात. त्यामुळे सदैव पूर्वचित्तीचे चिंतन करत असतात. त्यामुळे ते वैदिक शास्त्रानुसार मृत्यूनंतर स्वर्गीय पत्नीच्या निवासस्थानात जातात, म्हणजे पितृलोकात. स्ट्रेट आपण बघितलं, आपण आताच भगवद्गीता बघितली, काय यम यम वापे स्मरण भावम त्याचे ते केलं. पूर्वचित्तीचा विचार केला, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्य. तर जिथे तिथे काय काय करणार, तिथे तिथे तो जाईल. तर पित्याच्या मृत्यूनंतर 9 बंधूंनी परत मेरूच्या ज्या कन्या आहेत त्यांच्याशी विवाह केला. मेरुदेवी, पतिरूपा, उग्रदंशी, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्राणी, देवविती या 9 कन्यांशी विवाह केला. आता हा जो अग्निध्र आणि जी ही पूर्वचित्ती आहे यांचा जो संवाद आहे तो थोडा डिटेलमध्ये आहे. म्हणजे बेसिकली एकमेकांच्या शरीराचं स्तुती करतात. तर त्यात आपल्याला मेन जे पॉईंट आपण बघितले, नॉर्मल हे जे आहेत ते तुम्ही नंतर घरी जाऊन वाचा की बेसिकली याच्यात काय. त्यानंतर आता हे आपण काय करतो, प्रियव्रत महाराजांचा वंश बघतो आहे. तर अग्निध्र झाला. अग्निध्र महाराज यांनी आपल्या मुलांची लग्न करून दिले. त्यानंतर त्यांची मुलं कोण आहेत,
तर ऋषभदेव यांचे अवतरण बघितले. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की त्यानंतर अग्निद्ध पुत्र यांचा मुलगा कोण आहे? नाभी. तर आपण किती पुत्र बघितले पहिले? 9. यांच्याला नाभी कुठले आहेत? ते पहिलेच आहेत, फर्स्ट नाभी, नंतर किमपुरुष, हरिवर्ष, लीलाव्रत, रम्यकिरण. तर यांचे नाभी महाराज यांना संततीची इच्छा झाली, पण संतती नव्हती म्हणून त्यांनी यज्ञ करायचा विचार केला. तर सर्व आपल्या पुरोहितांना जमा करून त्यांनी हा यज्ञ केला आणि यज्ञाला लागणारी 7 दिव्य साधने त्यांनी उपयोगात आणली. कुठली आहेत? तर सध्या यज्ञ होत नाहीत, पण तरीही आहेत. मौल्यवान द्रव्ये वा खाद्यपदार्थ अर्पण करणे, देशानुरूप कार्य करणे, काळानुरूप कार्य करणे, मंत्रोच्चारण करणे, पुरोहिताचे माध्यम उपयोगात आणणे, पुरोहितांना दान वा दक्षिणा देणे आणि विधिविधानांचे पालन करणे. या सर्व गोष्टींना पालन करून त्यांनी भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने भगवंताची आराधना केली, प्रार्थना केली. आणि काय झालं? भगवंत साक्षात चतुर्भुज रूपात तिथे प्रकट झाले. तर या यज्ञामध्ये काय पावर होते बघा. अजूनपर्यंत आपल्याला डीटींनी पण प्रतिसाद दिला नसतील, कोणाला तुम्हाला दिला असेल का? हो की नाही? यज्ञ डायरेक्ट केला सगळ्यांसमोर. फक्त पुरोहित आणि नावींनी दिला, सामान्य जनता पण बघते आहे, भगवंत आले डायरेक्ट. तर हा जो पावर होता, तर तिथे आल्यानंतर सगळ्यांची मनोकामना पूर्ण झाली आणि भगवंतांचे मनोरूप प्रकट झाल्यामुळे सगळ्यांची मन आणि नेत्रे मुग्ध झाली, सगळे प्रसन्न झाले. ते प्रसन्न झाल्यानंतर सर्व जे पुरोहित आणि इतर सगळ्यांनी इथे भगवंतांचं वर्णन करण्यात आलं. कसे दिसतात ते अत्यंत तेजस्वी आणि समस्त महापुरुषात सर्वोत्तम प्रतीत होत होते. त्यांच्यासारखं सुंदर कोणी दिसत नव्हतं, बलवान तेजस्वी कोणी दिसत नव्हतं. त्यांनी रेशमी पितांबर धारण केले होते. त्यांच्या वक्षस्थळावर स्त्रीवत्स चिन्ह होते. ते सदैव शोभिवंत दिसत होते. त्यांच्या 4ही हातात शंख, कमळ, चक्र आणि गदा होती. त्यांच्या कंठी कौस्तुभमणी विराजमान होता आणि त्यांनी कंठाभोवती वनमाळा परिधान केली होती. त्यांनी मुकुट, कर्णकुंडले, कडी, तोडे, कटिबंध, मौक्तिक माळा, बाजूबंद, नुपुरे आणि तेजस्वी रत्नांनी मंडित इतर अनेक आकर्षक आभूषणे परिधान केली होती. भगवंतांना यज्ञस्थळी उपस्थित झालेले पाहताच नाभी महाराज आणि अन्य पुरोहितांना निर्धन मनुष्यास अमर्याद धनलाभ व्हावा त्याप्रमाणे वाटले. हा खूप महत्त्वाचा आहे. निर्धन आहे, 10 रुपये दिले तरी बस झालं, आणि त्याला काय दिलेलं आहे? अमर्याद धनलाभ. त्यांनी भगवंतांना सादर नमस्कार केला आणि त्यांचे स्वागत केले आणि विविध उपचारांद्वारे त्यांचे पूजन केले. तर आता हे जे पुरोहित आहे ना, ऋत्विज, हे कशा प्रकारे भगवंतांची स्तुती करतात, तर 5 ते 15 ही स्तुती करणे, भगवंतांची स्तुती करतात. ते कशा प्रकारे ते अपात्र व्यक्ती आणि कुठल्या कारणासाठी भगवंतांची पूजा करायला पाहिजे, पण ते कशाला करतात आहे, अशा प्रकारे त्यांची हे आहे, काय म्हणतात त्याला, प्रार्थना करतात ते. तो प्रश्न पण आहे, तो आपण पुढच्या वेळेस बघूया.